आधी निरंतला वंदन करतो. बोलणार आहे मी, लढणार पण आहे, पण भावना आणि याच्यात थोडंफार कमी जास्त होऊ शकेल. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, 25 मे मला आठवतं बुधवार, खूप व्यासपीठात सर्व मान्यवरांना सांगतो, उपस्थित सांगतो, यावेळेला आम्ही कुठलीही जाहिराती करणे, लोकांना बोलवणे असं काही न करता केवळ अपघातातनं लोक वाचली पाहिजेत, पुढचे जीव वाचले पाहिजेत. सर्वांनी, सरकार असो, नागरिक असो, विद्यार्थी असो, तरुण असो, सगळ्यांनी आपलं आपलं जे आयुष्य आहे ते शिस्तीत चालवलं पाहिजे, तर इतरांचे प्राण वाचले पाहिजेत. दुसऱ्यांचा विचार करा, या भावनेने हा कार्यक्रम ठरवला. भरपूर पाऊस चालू असताना, वर्किंग डे असताना बालगंधर्वसारखा हॉल भरतो आहे, याचा अर्थ जनतेत जाणीव आहे, जनतेत जागृती आहे, याचा मला आनंद वाटतो. माझ्यावर असंख्य प्रेम करणारे तुम्ही, वाढदिवसाच्या शुभेच्छा आज मी तुमच्या वेगळ्या प्रकारे स्वीकारतो आहे, की जेणेकरून हा देश, हा भारत, जो भारत म्हणजे आज काय त्याची अवस्था झाली का, काय ओळख झाली आहे, जिथे झुरळं, मुंग्या, डास, चिलटे आणि माणसं एकाच सुरात मरतात, एकाच आवाजात मरतात, कोणी त्याला विचारतच नाही. परदेशात असा माणूस मेलेला चालत नाही. अरे परदेशात तुम्हाला सांगतो, उंदराला मारून दिलं जात नाही. सर, आमच्या कॉलेजमध्ये आमच्या मुलांनी एक उंदीर न मारता पकडला जावा, आमचं फ्रेंच कॉलेज जे आहे त्याचं एक डिझाईन केलं, त्याला अमेरिकेतनं इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. अमेरिकेसारख्या देशात उंदराचा विचार केला जातो, इथे माणसांचा विचार केला जात नाही. मग हे जर चित्र बदलायचं असेल, आम्ही माणसांचा विचार करतो, आम्ही प्राण्यांचा विचार करतो, ॲनिमलचा विचार करतो. आज आपण ॲनिमल फाउंडेशनचे कित्येक सहकारी आहेत की ते प्राण्यांकरता काम करतात, तर माणसांकरता काम का करू नये? आणि मग या देशाची ही काय दुर्दशा आहे की आपण काही करू शकू की नाही, याच्यात काही बदल करणार की नाही, या एका भावनेने त्या अपघातानंतर माझा एक जीव तडफडला की आपण काहीतरी करूया. बाद झालं, समाजाने प्रचंड दिलं आहे, खूप दिलं आहे तुम्ही मला. आज वयाच्या 66व्या वर्षी इतकं दिलं आहे की मला मोजताही येणार नाही. पैशाचं नाही म्हणत मी, पैसे नाही आहेत माझ्याकडे, पण प्रेम, प्रचंड प्रेम. आज कमीत कमी 10 लाख फॅन आहेत. त्या दिवशी कित्येक लोकांनी नवस बोलले, कित्येक लोक आले, धावत आले. ते जे आहे, ती जी संपत्ती आहे ती मुकेश अंबानीच्या संपत्तीपेक्षा मोठी आहे असं मी समजतो. मग या समाजाचं आपण देणं आता दिलं पाहिजे. मग लोक म्हणतात, पुणेकर आहे मी, काही पुणेकर मित्रांनी म्हणाले, काय DSK स्वतःच्या जीवावर बेतल्यावर हे सुचलं का? कसंही म्हणा, स्वतःच्या जीवावर बेतलं सुचलं का म्हणा, पण सुचलं ना, कधीतरी सुचू दे. आत्तापर्यंत जगडेसाहेब खूप प्रयत्न केले. तुम्ही अधिकारी आहात, तुमच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. खासदार साहेब आमचे मित्र आहेत, कित्येक वर्षाचे मित्र आहेत, की अगदी आपण गोपीनाथ मुंडेंना जी कार दिली किंवा प्रकाश जावडेकरांना कार दिली, किती 30-35 वर्षापूर्वी, तेव्हापासूनचे संबंध आहेत तुमचे माझे. पण नेहमी हा प्रश्न पडतो की जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात ना, तेव्हा खूप धडपडतो. सेनापती बापट जेव्हा JW मेरिट आणि तुमचा हा कन्व्हेन्शन सेंटरचा हॉल आला, तेव्हा इंडियन एक्सप्रेसचे प्रकाश करदांच्या बरोबर घेऊन आंदोलन करायचा प्रयत्न केला. त्यांना लेखमाला लिहून दिले की हा रस्ता चुकेल, तिथे 3000 गाड्यांचं पार्किंग होणार होतं. अजून दुर्दैवाने झालं नाही, हे नशीब आहे. सुदैवाने झालं नाही असंही म्हणू, सुदैव दुर्दैव काही असलं, जरी 3000 गाड्यांचं पार्किंग नाही झालं तरी सेनापती बापट रोडला आज गाडी जाऊ शकत नाही. आज पुण्याची ही जी अवस्था, याच्यावर सतत आम्ही भांडायचा प्रयत्न करतो. प्रभात रोडसारख्या ठिकाणी आजही दुर्दैवाने जे कोणी डिझाईन करतात, इथे मला कोणाला दोष द्यायचा नाही आहे, पण या देशाचं दुर्दैव आहे की DP प्लॅनचं कळत का नाही कोणाला. 100 वर्षाचं प्लॅनिंग का होत नाही? अपघात का होतात? रस्ते तेच राहतात, रस्त्यांवरची वाहनं वाढतात. काही पुणेकर म्हणतात, मग टोयोटा कशाला विकतात? नाही विकत उद्यापासून, मला काही फरक पडत नाही, गाड्या विकत नाही. पण तुमचं इंडिया ग्रोथ, इंडस्ट्री, ॲटोमोबाईल इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री वाढल्याशिवाय तुमची ग्रोथ होऊ शकत नाही. तुम्हाला चायनाला मागे टाकायचं आहे, अच्छे दिन आणायचे आहेत, तर त्याच्याकरता हा उपाय होऊ शकत नाही. तर नॅचरली तुम्ही कधीच 100 वर्षाचा प्लॅनिंगचा विचार केला जात नाही. प्रभात रोडसारख्याचं उदाहरण घ्या. आजही लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेलं प्रभात रोडची ती सगळी त्या डेक्कन जिमखान्याची संस्था किंवा त्या हाऊसिंग सोसायट्या, त्यावेळेला सगळ्या 20-20 फुटी रोड होते, गल्ल्या. प्रत्येक गल्लीत साधारणतः एक 15 बंगले होते. 15 बंगले म्हणून 3 ते 4 गाड्या असायच्या पूर्वीच्या गाडी, घरटी एक गाडी नसायची. आणि आज 2016 साली त्या 15 बंगल्यांच्या 15 बिल्डिंग झाल्या. 15 बिल्डिंगमध्ये प्रत्येकी 30 फ्लॅट झाले, 450 फ्लॅट झाले. 450 फ्लॅटला नवऱ्याची गाडी, बायकोची गाडी, 2 मुलांच्या 2 गाड्या, 450 गुणिले 4 एवढ्या गाड्या तयार झाल्या. पण रोडची रुंदी मात्र तेवढीच राहिली.
मला आजच्या दिवस तुम्ही सांभाळून घ्या, कारण की अँटीबायोटिकचा प्रचंड मारा चालला आहे. काल डॉक्टरांना विनंती केली की 22 गोळ्या माझ्या बंद करा. दर 2 मिनिटांनी त्या अँटीबायोटिकमुळे घशाला कोरड पडते. आज त्या गल्ली 20 फूटच राहिली आणि गाड्या किती झाल्या. एका गाडी जिथे 4 गाड्या त्या गल्लीतनं जायच्या तिथे आज तुम्ही 400, 500, 1000 गाड्या इकडनं तिकडनं जातात. रस्ते वाढत नाही, ॲक्सिडेंट होतील नाही तर काय होतील. आज कुठल्याही आपल्या भारतामध्ये कुठल्याही रस्त्याची रचना ही तंत्रशुद्ध कुठेही नाही आहे. ज्याला शास्त्रशुद्ध रचना म्हणतात ही कुठेही नाही आहे. आणि मग असं असताना आम्ही कित्येक वर्ष आम्ही भांडतो आहे, मी स्वतः करतो आहे, पण काही उपयोग होत नाही. खासदार साहेब म्हणून प्रयत्न केला, तुमच्याच विरुद्ध एकदा उभं राहिलो, हत्तीवरनं पडलो की साला कोणी बोललं की बिल्डर बोललं म्हणतात, कोणी ऐकायलाच तयार नाही. तर खासदार झालं तर ऐकतील तरी, पण तोही यश नाही मिळालं. प्रयत्न करत राहिलो, खासदार होण्यासाठी नाही की काहीतरी आपल्याकडचं ज्ञान आहे ते वाटावा. ब्रिजेस आज जेवढे म्हणून फ्लायओव्हर चालले आहेत, तुम्ही बॉम्बे बेंगलोर हायवेचे फ्लायओव्हर बघा, आमच्या टोयोटाच्या शोरूमच्या समोरचा फ्लायओव्हर बघा, झगडे साहेब, शिरोळे साहेब, त्याची उंची फक्त एक त्या होंडासाठी पंक्चर देण्यासाठी, म्हणजे होंडासाठी नाही, त्या होंडा शोरूमच्या समोर पंक्चर आहे, इकडची गाडी तिकडे जाण्यासाठी इकडे जवळजवळ 1.5 किलोमीटर आणि तिकडे 1.5 किलोमीटर तुम्ही सगळे लेन बंद केले आहेत. फ्लायओव्हर कशाला म्हणतात? समजा खालचा रस्ता 4 पदरी आहे, ट्रॅफिक खूप झाली आहे, रस्ते वाढवायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? वरती 4 पदरी रस्ते टाकायला पाहिजे. ज्याला आपण फ्लॅटवर फ्लॅट म्हणतो, मधल्यावर मजले म्हणतो, तसे करायला पाहिजे. हे काय करतात? खालचे 4 पदरी रस्त्यातले तो एक फ्लायओव्हर इकडचं तिकडे वाहन जाण्याकरता मधल्या 2 लेन भराव टाकून बंद करतात. आज माझ्या टोयोटा शोरूमच्या समोर 3 मजली भराव आहे. माझ्या शोरूमच्या लोकांना सांगतं देवाचं नाव घ्या, तो इतका चुकीचा भराव आहे शेवटचा की जो साधारणतः 20 डिग्रीमध्ये टाकला आहे. भराव टाकायचा असेल तर 45 डिग्रीमध्ये टाकावं लागतं. एवढं पण सायन्स तिथं पाळलं नाही. तुम्ही लिहून घ्या, तिथे कधीतरी ट्रक खाली पडणार आहे. इतकं भयानक आहे. मग हे लोकांना कळत नाही का? ते जे कोणी इंजिनियर असतील, ते शास्त्रज्ञ असतील, आम्हाला नेहमी प्रश्न पडतो. आणि मग या निमित्ताने की काहीतरी आपल्याला करता यावं, या निमित्ताने हा एक मार्ग मी काढायचा ठरवला की आपण एक नीरज फाउंडेशन करावं. मित्रांनो, प्रयत्न करतो बोलायचा, पण समाव आय थिंक मला बोलायला शेअरिंग होतं, म्हणजे हे भावनेने नाही, मी रडू कोसळतं म्हणून नाही, पण आय डोंट नो. डॉक्टर जगताप माझे शेजारी आहेत. वाय आय कांट स्पीक मेडिकली आय डोंट नो. सो आय विल ट्राय इट. बसूनही बोलेल की नाही, म्हणजे शेअरिंग सुरू होतं. जवळजवळ हा प्रश्नच आहे की जवळजवळ आता सव्वा महिना झाला. टोटल सगळं लाईफच औषधमय झालेलं आहे. रोजच्या 25-27 गोळ्या घेणे. बरगड्यात उठल्या होत्या. मराठीमध्ये 4 म्हण असते, बघ त्याच्या तुझ्या बरगड्याच मोडतो. त्या प्रकारे बरगड्या मोडणं काय भयानक प्रकार असतो, स्वतः अनुभव घेतला मी. तर बरगड्या मोडल्यानंतर खांदा लॉक झालेला होता. डॉक्टरांना म्हटलं खांद्याचं काय करायचं? ते म्हणले फिजिओथेरपीने होईल, आज ना उद्या सुधारून जाईल. म्हणून आधी बरगड्या पूर्ण बऱ्या होऊ दे. बरगड्या पूर्ण बऱ्या झाल्याशिवाय आपल्याला खांद्याला हात लावता येणार नाही. बरगड्या व्हील पॉवरने लवकर बऱ्या केल्या, कारण की कसं काय, आम्हाला जसं मासा पाण्याशिवाय राहतो तसं मी माझ्या व्यवसायाशिवाय राहू शकत नाही. आज 9000 लोकांचे सारखे प्रपंच डोळ्यापुढे माझ्या दिसतात. फार आमच्या मध्य प्रदेशमध्ये आज 3500 लोक काम करतात, राजस्थानात 500 लोक काम करतात, की ते लोक डोळ्यापुढे येतात. म्हणून व्हील पॉवरवर बरगड्या बऱ्या केल्या आणि याचा MRI काढायला गेलो तर लक्षात आलं की ॲक्सिडेंटमध्ये खांद्याचा भुगाच झाला आहे. मग नॅचरली त्याला तो खांद्याचा जो आर्टिफिशियल खांदा, जसं नी रिप्लेसमेंट असते तसा शोल्डर रिप्लेसमेंट करावा लागला. 1च आठवडा झाला आहे आणि त्याच्यातनं अजून बाहेर पडतो आहे. डॉक्टरांची परवानगी नाही आहे की खूप बोला किंवा खूप चाला, पण मी प्रयत्न करतो. खूप काही बोलायचं आहे, बघतो मला आता कसं बोलता येईल, किती बोलता येईल. मला एकच काळजी, आज बघा इथे कितीतरी माता आहेत. आपली मुलं रात्री 2 व्हीलरवर सगळ्या पुण्यात हिंडतात. घरी सुखरूप येणार का? तो येईपर्यंत जीवात जीव नसतो. 4 व्हीलरवर जरी गेला ना, जर उशीर आला ना 1 तास कॉलेजचं पोरगं आपलं, तर आपल्याला भीती वाटते येणार कधी. यातनं कधीतरी आपण मार्ग काढायला पाहिजे का नको, सारखं याची मला भीती वाटते. ती रात्र मला आठवते 25ची. मी नेहमीप्रमाणे मुंबईहून पुण्याला येत होतो. संपूर्ण घाट चढून झाला. तुमचा अमृताजनचा पॉईंट संपला. नंतरचा शेवटचा बोगदा आला. स्टोरी एवढ्याकरता सांगते, खूप लोकांना इंटरेस्ट असतो की DSK नेमकं काय झालं त्या रात्री, कसं काय झालं. आणि अमृताजनचा पॉईंट संपल्यानंतर खूप ट्रकची गर्दी असते. रात्री 10:30 पावणे 11ची वेळ होती आणि शेवटचा बोगदा लागतो. मग तो जो त्याच्यापुढे त्या बोगद्यातनं बाहेर आलं
की आपल्याला सगळे घाटातले दिवे दिसायला लागतात, खंडाळा घाटातले बंगले दिसायला लागतात. तिथे गाडी बाहेर आल्यानंतर फारशी ट्रॅफिक नसते, एक 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 गाडी बाहेर येते, चढ येतो. आमचा नीरज आणि आम्ही आमची गाडी घेऊन चाललो आहे. लँड क्रुझरसारखी गाडी आहे. त्या दिवशी नशिबाने मी BMW माझी गाडी नेली नाही, लँड क्रुझर नेली होती. लँड क्रुझरसारखी गाडी चालली आहे, आम्ही पुढे चाललो आहे आणि समोरून एखादा अजस्त्र राक्षसासारखा 32 चाका असलेला रिकामा ट्रेलर, त्याच्यावर कुठलेही कंटेनर नाही, हा सरळ मुंबईला त्याच्या लाईनमध्ये चालायचा सोडून सरळ आमच्या लाईनमध्ये घुसतोय. समोरून मी बघतोय, ओरडतोय नीरज नीरज म्हणून, असं दोन्ही हाताने सीटाला पकडलेलं आहे. घुसतोय, परंतु त्याने हेड ऑन केलं असतं, म्हणजे समोरासमोर जरी टक्कर दिली असती तरी आमच्या नीरजला काहीच झालं नसतं. टोयोटाच्या गाडीचं ते वैशिष्ट्य आहे, काही झालं नसतं त्याला. पण जसा तो मुंबईला जाताना पुण्याच्या लेनमध्ये घुसला, तसाच समोर टक्कर द्यायची परत त्यांनी गाडी वळवली आणि मुंबईच्या लेनमध्ये गेला. त्याची परिस्थिती अशी होती, त्याची पुढची केबिन वेगळी, मागची बॉडी वेगळी, चासी वेगळी. ती गाडी वळून पुढची केबिन वळाली, पण मागची जी चासी होती 40 फुटाचा अजस्त्र चासी, ते आपण बर्फाची गाडी कशी असते तसा प्लॅटफॉर्म, डोळ्यासमोर आहे, सगळं बघतं त्या 2 सीटाच्या मधनं. आणि त्याचं मागचं शेपूट 2.5 फूट उंचीचा लोखंडी अँगल, तो गाडीच्या बॉनेटवरनं काचेच्या आत घुसला, उडून मागच्या काचेतनं बाहेर पडला. केवळ त्यांनी मुंबईकडे गाडी वळवली म्हणून, काही कारण नसताना. त्यावेळेला जे काही झालं ते भयानक होतं. त्याच्या शेजारी आता किरण म्हणून उल्लेख केला, आता इथं आहे किरण एक सेकंद पुढे, की धारिष्ट कशी असतात, कशी माणसं तयार होतात. हा ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला होता. याला काही झालं नाही, सगळ्या एअरबॅग उडल्या, पण त्या गल्डरनी एअरबॅगसुद्धा कापून टाकले. गाडीत फुटबॉल झाला माझा, धाड उलटं पालटं जे व्हायचं तर झालं. तर गल्डर मागे नशीब डोक्याला लागला नाही, त्याचवेळेला मोबाईल घ्यायला म्हणून खाली वाकलेलो होतो आणि तो गल्डर वाचला डोक्यात न बसता, आणि गाडी कुठेतरी त्या रिटेनिंग वॉलला, घाटाच्या त्या खोपोलीच्या आपल्या दरीच्या रिटेनिंग वॉलला जाऊन आदळल्यानंतर हा जो किरण आहे प्रसंगावधान, याला कोणी शिकवलेलं नाही आहे ट्रेनिंग स्कूलमध्ये. माझ्याकडे साधा बिचारा ऑफिस बॉय आहे, पण माझे ऑफिस बॉय हेच PA असतात. माझ्याकडे कोणी MBA झालेलं PA नाही. माझे सगळे जे असतात ते माझ्यावरती हीच माणसासारखे असतात माझ्याबरोबर. त्यांनी बघितलं क्षणभर काय काय झालं आहे, नीरजकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं. साहेब ऐगा म्हणतात, उडी मारून मागे आला. आता गाडीची कुठली दारं उघडत नाही आहे. रिटेन्शन वॉलला, दरीची ही वॉल आहे, याच्या पलीकडे दरी आहे, गाडी अशी चिकटून उभी आहे. दार हेही उघडू शकत नाही, तेही उघडू शकत नाही. मागे आला, मला उठवलं आणि सीटवर बसवलं, पाणी दिलं, परत पुढे गेला. पुढे जाऊन काचेतनं बाहेर आला. त्याच्या बाजूची काच होती आणि रिटेनिंग वॉलची जी 2-2.5 फूट रुंदीची जी भिंत होती, त्याच्यावर माकड कसं चालावं तसं ते गाडीला धरून चालत तो मागे गेला. मागे जाऊन त्यांनी उडी मारली आणि मग ट्रॅफिक थांबली होती. ट्रक ड्रायव्हरला बोलवलं, मागची काच फोडली आणि त्यांनी मला मागे बाहेर काढलं. अशा प्रकारे प्रसंग जाऊन दाखवून पुढच्या क्षणाला ताबडतोब त्यांनी फोन त्याच्या ॲडमिनच्या साहेबाला केला, माझ्या मुलाला केला. मी बघितलं सगळं, म्हटलं बाबा चल बॅग घे. तेवढ्यात लोकमान्याची ॲम्ब्युलन्स आली होती. 3 मिनिटाच्यात ॲम्ब्युलन्स आली. लोकमान्य हॉस्पिटलचं कौतुक करण्यासारखं आहे. चालत आम्ही ॲम्ब्युलन्सला बसलो. जो कोणी माझ्याकडे बघेल, माझ्या अंगावर एवढं प्रचंड रक्त होतं की पूर्ण रक्तबंबाळ झालं होतं. तोपर्यंत कळत नव्हतं काय होतं. कोणीतरी मला या सगळ्यांनी मिळून बाहेर काढलं. तर त्यावेळेला एक मुद्दा आहे की जो हा आता पश्चात लक्षात आला, की जेव्हा अपघातातल्या एखाद्या जखमी माणसाला बाहेर काढतात, तेव्हा जे बाहेर काढणारे लोक असतात त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. कारण की ते कसं बाहेर काढतात त्यावेळेला मला कळत नाही माझ्या किती बरगड्या मोडल्यात का, कुठे हाड मोडलं आहे. त्यामुळे परत त्या अडचणीतनं उचलताना अजून एखादं हाड मोडू शकतो. आणि म्हणून नीरज ड्रायव्हिंग स्कूलमध्ये हा एक मुद्दा येणार आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा पहिला उपचार कोणाला द्यायचा, कसं जे अपघातात अडकलेले त्यांना बाहेर कसं काढायचं याचं ट्रेनिंग पण दिलं जाणार आहे. आणि मग तिथनं बाहेर काढल्यानंतर नॅचरली लोकमान्य हॉस्पिटलला आलो. हॉस्पिटल आल्यावर तिथले माझे एक मित्र तळेगावचे नगरसेवक होते, ते आले. त्यांनी मला एक मेसेज दाखवला, DSKचं निधन. अफवा सुरू झाल्या. म्हणलं आणि काय हे चुकीचं आहे म्हणलं. तिथंच त्यांच्याकडनं मोबाईल घेतला आणि मोबाईलवर मी क्लिप दिली की यस मी जिवंत आहे, माझ्या बरगड्या मोडल्या आहेत आणि मी परत तुमच्यात येतो आहे. अशा प्रकारे प्रसंगाधान राखणारा किरण आणि हॉस्पिटलमधले कर्मचारी याच्यातनं जीव वाचू शकतो. माझा प्रश्न एवढाच आहे की ज्या वेळेला मला खूप काय बोलायचं होतं, पण समोर मला शिअरिंग येतं, यातनं थरथरचं मला बोलता येत नाही,
की ज्या वेळेला मी मुंबईहून पुण्याला येत होतो, माझा नीरज गाडी चालवत होता, त्यावेळेला तो समोरचा ट्रक आत आला आणि घुसला. यात नीरजची चूक काय? मी माझा 1.25 महिना घालवला, मला दुःख नाही. माझा खानदान नवीन कृत्रिम त्यांनी बसून दिला, त्याचंही दुःख नाही. पण तो नीरजचा बळी गेला. त्याचे 2 मुलं इथे, त्याची बायको इथं आहे. आज त्यांच्या लग्नाचा 12वा वाढदिवस आहे, मगाशी त्यांनी सांगितले, ते इथं आलेले आहेत. तर त्याचा दोष काय? याला जबाबदार कोण? माझ्या मित्रांना मला नेहमी प्रश्न पडतो. बिल्डिंग पडली आणि समजा 10-12 माणसं मेली तर DS कुलकर्णीला तुम्ही जरूर तुरुंगात टाकणार, नॅचरली मी जबाबदार आहे. पेशंट मेला तर डॉक्टरला तुम्ही जबाबदार धरतात. या स्थितीमध्ये जबाबदार कोण? ट्रक ड्रायव्हर, समोरनं ज्यांनी राक्षसाने अंगावर ट्रक घातली तो, काही प्रमाणात